मी नितीन उत्तमराव खोते, प्रभाग क्रमांक 4 चा अधिकृत महायुतीचा उमेदवार असून सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये माझ्या मातोश्री श्रीमती अर्चनाताई खोते ह्या प्रभागातील काही भागामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्या या भागाच्या नगरसेविका होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी नगराध्यक्ष पद देखील भूषवलेलं आहे. तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण अनेक विकास कामे केली आहे. त्याचप्रमाणे आता जो काही नवीन भाग जोडलेला आहे तो भाग देखील मला परिचित असून त्या लोकांशी देखील माझं कौटुंबिक नातं आहे. ते एकदम असे अनोळखी माझ्यासाठी कोणीच नाहीये, कारण माझे सगळं आमच्या परिवारातील जे काही सदस्य आहे, बाकीचे माझे चुलत बंधू असतील, काका असतील, ते देखील त्याच ठिकाणी राहतात. त्याचप्रमाणे माझी संपूर्ण शेती देखील त्याच भागात आहे. मी आता काही खरं तर मी सोशल मीडियावरती बोलणार नव्हतो, पण काही लोक म्हणताय की इथलाच उमेदवार, इथलेच उमेदवार, पण ते आत्ता आले आणि मग ते म्हणायला लागले का इथले उमेदवार. आणि शिर्डीमध्ये बाहेरचा आणि इथला हा काही फरक नाही. जो जनतेची सेवा करेल लोक त्याला डोक्यावर घेता आणि माझा हा अनुभव आहे. गेल्या वेळेस सुद्धा मला ह्याच टीकेला सामोरे जावं लागलं, पण लोक ह्या अशा कुठल्याही भूलथापा टीकेला प्रतिसाद देत नाही आणि जो कामाचा माणूस आहे त्याच्याबरोबर निश्चितपणाने उभे राहता. आणि मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी लोकांना जे काही आश्वासनं या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेली आहे ती सार्थपणे मी पूर्ण करील. व सुजयदादांनी देखील जे काही लोकांच्या अडीअडचणी असतील या शिर्डीमध्ये खरं बघितलं तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब हेच खऱ्या अर्थाने जे काही अडचणी असतील, जे काही मूलभूत प्रश्न असतील हेच सोडू शकता आणि ना कोणी अपक्ष ह्या गोष्टी सोडू शकतं. आमचं काम काय आहे की ज्या लोकांच्या समस्या आहे ते दादांपर्यंत, साहेबांपर्यंत घेऊन जाणे व त्याचा पाठपुरावा करणे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की ते या संपूर्ण गोष्टी पूर्ण करतील. खरं तर आपण बघितलं तर जो काही माझ्या मातोश्री श्रीमती अर्चनाताई उत्तमराव खोते पाटील यांचा जुना वार्ड होता, त्या वार्डातील आपण लोकांना जर विचारलं आणि ते सांगताय की हे निवडून गेल्यानंतर परत येत नाही, तर माझं खुल्लं आव्हान आहे की त्या लोकांना आपण विचारावं. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जा, त्या लोकांची प्रतिक्रिया घ्या. ते लोक तुम्हाला सांगतील की मी त्या ठिकाणी संपर्क ठेवतो किंवा नाही ठेवत, काम करतो का नाही करतो. जर असं मी जर निवडून गेलो असतो परत तिकडे गेलोच नसतं तर लोकांनी मला येऊ सुद्धा दिलं नसतं. पण अतिशय चांगलं प्रतिसाद मला या निवडणुकीला मिळत आहे. माझ्या जुन्या वार्डात तर मी तुम्हाला आज खात्रीशीर सांगतो की सगळे जे काही मित्र असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, हे संपूर्णतः माझ्या बरोबर 100% सोबत आहे. मी खरं तर सामाजिक कार्य किंवा राजकारण करत असताना जे काही लोकांचे सार्वजनिक समस्या असतील, वैयक्तिक असतील, ह्या नक्कीच सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्या लोकांना देखील याची जाणीव आहे की अक्षरशः तुम्हाला सांगतो की नळाला पाणी नाही आलं तरी मला महिलांनी फोन केला तर मी 5 मिनिटात तिथं उपस्थित राहून किमान त्या दिवशी मी पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की दुसऱ्या दिवशी किमान तुम्ही 10-15 मिनिटं पाणी जास्त द्यावं. हाऊसिंग सोसायटीचा इतका मोठा पाण्याचा भीषण प्रश्न असताना मी त्या ठिकाणी, तुम्ही हाऊसिंगच्या लोकांना देखील जाऊन विचारा, मी त्यांच्यासाठी मोठी पाईपलाईन करून, त्यांचा ड्रेनेजचा प्रश्न होता, अख्ख्या हाऊसिंग मध्ये ड्रेनेजचा विषय होता, मी तो देखील मार्ग लावला आहे. त्याचप्रमाणे साई द्वारका नगर भागामधील देखील तुम्ही लोकांना विचारा की मी त्या ठिकाणी माझा संपर्क कसा आहे, मी त्यांच्या सुखदुःखात आहे किंवा नाहीये. त्याचप्रमाणे वीरभद्र कॉलनी हा जो काही भाग आहे तिथं देखील तुम्ही विचारा, संभाजीनगर भागामध्ये विचारा. जे काही नवीन भाग मला जे काही जोडले गेले ह्या प्रभागामध्ये त्यांच्यामध्ये मी 1-2-3 महिन्यापासून माझा संपर्क आहे. त्या लोकांना विचारा की त्या लोकांनी मला जे काही प्रश्न मांडले, भाईजाबानगर, मातोश्री नगर सारख्या ठिकाणी त्यांनी मला MSCB संदर्भात काही प्रश्न मांडले की काही लहान मुलं पतंग खेळताना त्यांना शॉक बसला, तर आमच्या घरावरच्या तारा तुम्ही MSCBच्या काढा. मी त्वरित तुम्हाला सांगतो, सुजयदादांच्या माध्यमातून गेल्या 4 दिवसापूर्वी सगळ्या तारा काढून त्या ठिकाणी केबल बसवली. मातोश्री नगरमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे की पाणी येतं. अक्षरशः त्या लोकांच्या घरात पाणी ज्यावेळेस ओढ्याला पूर येतो तर ते लोकांच्या घरात पाणी जातं. पण तो देखील प्रश्न आपण सुजयदादा नामदार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काही महिन्यामध्ये सोडवणार आहोत अशी गवाही स्वतः सुजयदादांनी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे माझं आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की आपण
आमच्यावर विश्वास ठेवा, सुजयदादांवर विश्वास ठेवा, नामदार साहेबांवर विश्वास ठेवा आणि हे काम फक्त तेच करू शकता, कारण हे जलसंपादन खातं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे आणि तो जो काही नळ्या त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे ब्लॉक होतं ते काढून आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे पूल, स्लॅबचे पूल त्या ठिकाणी उभारून ह्या प्रश्न मार्गी लावणार आहे. मतदारांना काय माझं संपूर्ण मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे, विशेषतः बिरोबन भागातील असतील. कालच सुजयदादांची त्या ठिकाणी बैठक झाली व दादांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी मार्गदर्शन केलं व त्यांना सांगितलं की आपण जे काही साईबाबा संस्थान कर्मचारी असतील किंवा देवस्थानचा विकास असेल, साईबाबा संस्थांची त्या ठिकाणी जमीन आहे ही देखील विकसित करण्यासंदर्भात दादांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहे आणि ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण करतील. त्याचप्रमाणे बर्डे वस्ती वरती जे काही आदिवासी बांधव त्या ठिकाणी राहतात त्यांनी देखील त्यांच्या समस्या काल मांडल्या व दादांनी त्यांनी खरं तर एका खासगी माणसाकडनं जमीन खरेदी केलेली आहे व ती खरेदी करताना त्यांची व्यवहार पूर्ण झालेला नाही. दादांनी त्यांना काल शब्द दिला की 1 महिन्याच्या आत मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेतो व 1 महिन्याच्या आत संबंधित व्यक्तीकडनं तुमच्या नावावरती जमीन करून देऊन तुम्हाला सरकारच्या मार्फत जे काही घरकुल आहे ते मंजूर करून देणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी समस्या उपस्थित केली की आमच्या एका कुटुंबामध्ये आम्ही 18-20 लोक राहतो, तर दादांनी सांगितलं की तुमचे आम्ही रेशन वेगळे करून त्या ठिकाणी तुम्हाला जे काही भुजंगराज शेजारी अतिक्रमण धारक लोकांना दादांनी जे काही अर्धा 1 गुंठा जमीन दिली आहे त्या ठिकाणी जे काही उर्वरित लोक आहेत त्यांना देखील मी घरकुल देण्याचं आश्वासन दादांनी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की दादा येणाऱ्या काळामध्ये ते लवकरच पूर्ण करतील. खरं तर आपण बघितलं तर मी मतदार बंधू भगिनींकडे जात असताना माझ्या विरोधी जे काही उमेदवार आहेत, आपण कोणालाही विचारा, मी यांच्याबद्दल एक शब्दही आतापर्यंत काढला नाही व काढणार नाही. मी खरं तर ही बाईट सुद्धा देणार नव्हतो, पण त्यांनी ज्या प्रकारे या प्रभागामध्ये एक वातावरण दूषित करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे, माझी त्यांना देखील विनंती आहे, इलेक्शन हे 2 दिवसाचं आहे, आपण देखील असं करू नका व जो काही आपण अपप्रचार करताय असं करू नका. माझ्याकडं तुमच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी ती इलेक्शनच्या आधी बोलणार नाही, कारण मला ते तुमच्यावर बोलून मला मत मागायचे नाहीये. पण इलेक्शन झाल्यानंतर मी निश्चितच आपल्याला प्रत्येकाला याचं उत्तर नक्कीच देईल की आपण जे टीका माझ्यावरती केली ती मी निश्चित याचं उत्तर आपल्या माध्यमातून देणार आहे. सरकारांकडे जात असताना आपल्या जो काही विकासाचा अजेंडा आहे, जे काही विकास कामं आपण केलेली आहे याच्यावरती आपण मतदान मागितलं पाहिजे, पण आमच्या प्रभागामध्ये तसं होताना दिसत नाहीये. पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मग मी मतदारांना जे काही विकास कामं मी आतापर्यंत केले व येणाऱ्या काळामध्ये जो काही विकास या ठिकाणी करणार आहे याच्यावर जोरावरती मी मतदान मागत आहे. मी कुठल्याही उमेदवारावरती अपप्रचार किंवा असं कोणावर केलं नाही व करणार नाही. मी येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या माध्यमातून यांना चोख प्रत्युत्तर देईल व विकास काय आहे यांना नक्कीच जो काही उर्वरित भाग माझ्या जुन्या वार्डाला जोडलेला आहे यामध्ये विकास करून आपल्याला निश्चितच याचं उत्तर देईल हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यामुळे मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आपण नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार थोरात जयश्री विष्णू यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे. तसेच प्रभाग क्रमांक 4 च्या उमेदवार बर्डे गायत्री राजेंद्र यांना देखील आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावे. तसेच मी स्वतः कोते नितीन उत्तमराव मला देखील कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी जे काही महायुतीचे 23 उमेदवार उभे केले आहे त्यांना देखील आपण प्रचंड मतांनी विजयी करावे. तसेच नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना देखील विजयी करावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो.